मध्य रेल्वे आणि मोटरमन यांच्यामधल्या सीसीटीव्हीवरूनचा वाद चिघळलेला आहे। तोडगा न निघाल्यामुळे उद्याच्या रविवारपासून मोटरमन्सनी अतिरिक्त सेवा बंद करण्याचाही इशारा दिलाय। त्यामुळे दररोज धावणाऱ्या 1810 लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत होऊन प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या निर्णयाला 1200हून अधिक मोटरमन विरोध करत असून त्यांनी 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला होता। मात्र तोडगा न निघाल्यामुळे रविवारपासून एक्स्ट्रा ड्युटी न करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भामधली माहिती देतील। अक्षय, काय नेमकी मोटरमन्सची मागणी आहे? सीसीटीव्ही बसवण्याला त्यांच्या केबिनमध्ये ते विरोध का नेमका करतायत आणि याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो? हे सीसीटीव्ही म्हणजे साधे नॉर्मल सीसीटीव्ही नाही, त्याला ADAS म्हणतात, म्हणजेच ॲडव्हान्स प्रकारचे सीसीटीव्ही आहेत जे मोटरमनच्या बाजूला इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत। आणि या कॅमेऱ्यांमधून पुढे कोणता सिग्नल आहे, रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल, येलो सिग्नल, याचं प्रोनाउन्सिएशन केलं जातं। हे मोटरमनला तात्काळ सांगितलं जातं। त्याचबरोबर मोटरमनच्या हाताचं गेस्चर कसं आहे किंवा त्याचे हावभाव कसे आहेत किंवा त्याच्या तोंडावरचे एक्सप्रेशन कसे आहे, हे सगळ्याचं टिपण हे नवीन जो ADAS सिस्टीम आहे ते करत असतं। आणि त्यामुळे वारंवार जो आवाज येतो त्या सिस्टीममधून, त्यामुळे मोटरमनचं कॉन्सन्ट्रेशन हे दुसरीकडे जातं आणि त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, असं या सगळ्या मोटरमनचं म्हणणं आहे। तर ही जी सिस्टीम आहे ती बाजूला काढा, त्याच्याऐवजी आम्हाला एक ALP द्या, म्हणजे असिस्टंट लोको पायलट, ज्याला असिस्टंट मोटरमन म्हणतात, तो आम्हाला द्या, अशी मागणी या सगळ्या मोटरमनची आहे। आणि त्यासाठीच 3 मेचा अल्टिमेटम दिलेला होता। त्याचबरोबर जे वर्किंग कंडिशन आहेत, म्हणजे एक्स्ट्रा ड्युटी जी करावी लागते, त्यासाठी देखील या मोटरमनची मागणी आहे की तुम्ही अतिरिक्त जो मोटरमनची ज्या जागा रिकाम्या आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त स्टाफ भरा, अतिरिक्त मोटरमनला नियुक्त करा, जेणेकरून आमचे वर्किंग अवर्स कमी होतील। मात्र ही देखील गोष्ट महत्त्वाची आहे की या मोटरमनना अतिरिक्त काम केल्याचा पगार देखील तितकाच मिळतो, ओव्हरटाईमचा त्यांना पैसे देखील मिळतात। त्यामुळे जवळपास 60% मोटरमन हे ओव्हरटाईम करतात। एक डिटेल ज्याला म्हणतात, म्हणजे त्यांच्या 6 तासांमध्ये जेवढ्या वेळा ते लोकल चालवू शकतात त्याच्यापेक्षा एक वेळेस अधिक ते लोकल चालवतात किंवा 2 वेळेस अधिक लोकल चालवतात, जेणेकरून मध्य रेल्वेचा देखील त्यामध्ये थोडासा फायदा होतो आणि वेळापत्रक जे आहे ते कोलमडत नाही। पण आता त्यांनी जर अतिरिक्त काम करायचं बंद केलं, केवळ एका दिवसाला एकच डिटेल म्हणजे एकाच वेळेचं 6 तासांमधलं जर काम केलं, तर मात्र मध्य रेल्वेला याचा फटका बसू शकतो आणि त्यावर तोडगा काढायचं काम सध्या सुरू आहे। आज रेल्वे मंत्री हे मुंबईत आहेत, मुंबईनंतर ते पुण्यात असणार आहेत। मध्य रेल्वेचे विविध कार्यक्रम हे रेल्वे मंत्री घेत आहेत आणि त्याच कार्यक्रमाच्या दरम्यान रेल्वे मंत्र्यांच्या या उपस्थितीमध्ये देखील हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे। आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर तोडगा याच्यावर कसा निघेल हे बघणं महत्त्वाचं आहे। CMRS बरोबर, NRDM बरोबर अनेक ज्या मोठ्या अगदी अक्षय, खरं तर जर हा संप त्यांनी पुकारला किंवा हे आंदोलन जर त्यांनी केलं तर मोठा फटका बसू शकतो। धन्यवाद माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।